नमस्कार, मी प्रोफेसर यशराज पारखी। आज मी तुम्हाला आपले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्लॅनिंग कमिशनची संकल्पना ठेवली होती। त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजी पंतप्रधान झाल्यानंतर जी प्लॅनिंग कमिशनची मूळ संकल्पना नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आहे ती सुरू केली। त्यावेळेला संपूर्ण भारतातले जे अर्थतज्ञ आहेत आणि विश्वातले अर्थतज्ञ आहेत हे प्लॅनिंग कमिशनला आपलं मत व्यक्त करत होते आणि पुढील 5 वर्षामध्ये भारतामध्ये काय योजना आखल्या पाहिजेत याविषयीची सविस्तर चर्चा होत असे आणि त्यानुसार प्लॅनिंग कमिशनच्या नुसार पुढचं 5 वर्षाचं नियोजन होत असे। परंतु मागील 70 वर्षामध्ये जो काही आपला विकास झाला तो प्लॅनिंग कमिशनमुळे झाला। प्लॅनिंग कमिशन बरखास्त झाला आणि नीती आयोग आला आणि या नीती आयोगामुळे खरोखर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागलेली आहे की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। तर नीती आयोगाच्या या संपूर्ण कार्यनीतीवरती आपल्याला सगळ्यांना आत्मपरीक्षण करायला हवं असं माझं मत आहे। धन्यवाद।